नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या आणखी एक रोमांचक कथेत। मला आशा आहे की ही कथा तुम्हाला खूप आवडेल। रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दी होती, येणाऱ्यांची आणि जाणाऱ्यांची। तेव्हाच स्टेशनवर उद्घोषणा झाली, कृपया लक्ष द्या, दिल्लीहून मुंबईला जाणारी राजधानी एक्सप्रेस 15 तास उशिराने आहे। हे ऐकताच अर्जुनचा चेहरा पडला। कुठे आपले घरचे शोधत स्टेशनवर येऊ नयेत। त्याने 3 दिवसांपूर्वीच मुंबईसाठी आरक्षण केलं होतं, पण उद्घोषणा ऐकून त्याच्या सगळ्या योजना उद्ध्वस्त झाल्या। निराशेत त्याला एका पॅसेंजर ट्रेनची शिट्टी ऐकू आली। घाईघाईत तो त्या दिशेने धावला। आत शिरण्यासाठी अर्जुनला बराच कष्ट घ्यावा लागला। आत पाय ठेवायलाही जागा नव्हती। सगळे उभे होते, पुरुष असो वा स्त्री, सगळ्यांची अवस्था वाईट होती। आणि जे बसले होते ते बसले नव्हते, तर पूर्ण सीट ताब्यात घेऊन पडले होते। अर्जुनने बाहेर डोकावलं। त्याला भीती होती की घरचे येऊन त्याला पकडतील, परत घेऊन जातील, त्याचं हिरो बनण्याचं स्वप्न भंगेल। अर्जुन घरातून पळून आला होता। चेहरामोहरा पाहता तो खरंच हिरोसारखा दिसत होता। उंची अमिताभसारखी, स्मार्टनेस सलमानसारखी, शरीर आमिरसारखा आणि अभिनय शाहरुखसारखा। तो यांचा दिवाना होता। त्याचबरोबर त्याने हिरोईन्सबद्दलही ऐकलं होतं। एकदा यशस्वी झालात की सगळ्या सुंदर तरुणी मॉडेल्स हिरोच्या मागे लागतात। हाच त्याचा हिरो बनण्याचा उद्देश होता। रेलगाडी सुरू झाल्यावर त्याने सुटकेचा श्वास घेतला। हिरोगिरीच्या स्वप्नात हरवलेल्या अर्जुनला अचानक मागून कोणीतरी धक्का मारला। तो चमकून मागे वळला। काय भाऊ, उभं राहता येत नाही का? बुकिंग केलंय का? अर्जुन अवाक झाला। गावाकडची वाटणारी एक तरुण मुलगी त्याला ओरडत होती। वय अंदाजे 22 वर्षांचं, नुकतीच लग्न झालेली वाटत होती। चोळी आणि घागरात, छोट्या उंचीमुळे अर्जुनला तिचं सावळं शरीर आतपर्यंत दिसत होतं। शरीराचा आकार फार मोठा नव्हता, पण जे होतं ते मोहक होतं। अर्जुन तिच्या बोलण्यापेक्षा तिच्या उभारलेल्या शरीराकडे जास्त लक्ष देत होता। त्या मुलीच्या पुकाराने गर्दीतून एक 45 वर्षांचा माणूस डोकं बाहेर काढून म्हणाला, कोण आहे रे? पण अर्जुनचा डिलडूल पाहून त्याचा सूर बदलला। भाऊ, कोण कुणाच्या अंगावर जाणीवपूर्वक येतो का? एकतर कोणी हाक मारावी, नाहीतर मजबुरी असते, जशी आता आहे। यावर सगळे हसले। तेव्हाच गर्दीतून एका म्हाताऱ्याची आवाज आली, किरण, ठीक आहे ना बेटी? पल्लूने डोकं झाकत किरणने उत्तर दिलं, कुठे ठीक आहे बापू? आणि पुन्हा बडबडली, स्वतःच्या पायावर उभं राहता येत नाही का? अर्जुनने तिचा चेहरा पाहिला। रंग गोरा नव्हता, पण नैन्नकाश हेरोईनलाही मात देणारे, गोल चेहरा, बारीक नाक आणि कमळाच्या पाकळ्यांसारखे ओठ। अर्जुन नखियांनी तिला पाहत राहिला। तेव्हा किरणने आवाज दिला, स्नेहा, ठीक आहे का बापू? इथे जागा नाही तर इकडे पाठव, इथे थोडी जागा झाली आहे। आणि स्नेहा तिथे आली। किरणनेस वतः आणि अर्जुनच्या मध्ये स्नेहाला उभी केली। स्नेहाचं भरगच्च शरीर अर्जुनला चिटलं होतं। किरणने तर सोन्यावर सुहागा केला। आता अर्जुन किरणला सोडून स्नेहाकडे पाहू लागला। तिचे शरीरही खूप उभारलेलं होतं। मैल सलवार कमीज घातलं होतं। तिची उंची साधारण 5 फूट 2 इंच असेल। चेहरा तितकाच सुंदर आणि थोडी लाली झळकत होती। एकंदरीत अर्जुनला टाइमपासचं उत्तम साधन मिळालं। स्नेहा अविवाहित वाटत होती। वयाने आणि शरीराने अर्जुन अनोळखी बनून तिचा स्पर्श करू लागला, पण तिला कदाचित याचा भान नव्हतं की कदाचित तिलाही मजा येत असावी। पुढच्या स्टेशनवर डब्यात आणखी गर्दी झाली। किरण कितीही प्रयत्न करून लहंग्यांना स्वतःला चिकटण्यापासून रोखू शकली नाही। तिचा आता दम घुसमटू लागला। एका माणसाने तर मागून काहीतरी गैरप्रकार सुरू केला। ती उडाली, काय करता, दिसत नाही का? अगं मॅडम, जास्त बकवास का करते? इतकी थंड हवा खायची हौस आहे तर स्वतःच्या गाडीतून ये। तो माणूस भडकला आणि तसाच उभा राहिला। किरण एकदम दबकली। ती फक्त अर्जुनसारख्यांवरच ओरडू शकत होती।
किरणला त्या गर्दीत अर्जुनच थोडा सभ्य वाटला. ती स्नेहा आणि अर्जुनला चिकटून उभी राहिली, जणू म्हणत होती, तुम्हीच बरे, यांच्यापासून तर देवच वाचवो. अर्जुनलाही त्यांच्या चिकटण्याचा अर्थ कळला. त्याने तोंड त्यांच्याकडे वळवून आपल्या लांब मजबूत हातांनी त्यांच्या भोवती कठड्यासारखं उभं केलं. किरणने अर्जुनकडे पाहिलं. अर्जुन थोडं हिचकत म्हणाला, जी, तिकडून दबाव येतोय. तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून हात बर्थला लावतो. किरणला त्याचा अर्थ कळलाच नाही. तिने अर्जुनशी बोलणं बंद करताच नजर फिरवली. आता अर्जुन किरणच्या शरीराला आतपर्यंत आणि स्नेहाला बाहेरून पाहण्याचा आनंद घेत होता. किरणने आता त्यांना अर्जुनच्या नजरांपासून वाचवण्याचा प्रयत्नही केला नाही. कुठे जाताय? किरणने जणू लोकांपासून वाचवल्याबद्दल धन्यवाद म्हणून विचारलं. मुंबई. अर्जुन तिच्या बदललेल्या आवाजाने हैराण झाला. आणि तुम्ही भैया? आम्हीही मुंबईलाच जातोय, पण वाटत नाही की पोहोचू. किरण आता गोड आवाजात बोलत होती. का? अर्जुनने बोलणं पुढे नेलं. आता इतक्या गर्दीत काय भरोसा? मी बापूंना सांगितलं होतं जयपूरहून तत्काल करा, पण ते बुढ्या ऐकतात कुठे? भाभी, बापूंना असं का म्हणता? स्नेहाचा आवाज तिच्या गुळगुळीत शरीरासारखाच गोड होता. अर्जुनने पुन्हा किरणला आतपर्यंत पाहिलं. अर्जुनने मनात एक योजना आखली. आता तो यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवू इच्छित होता. मी तुमच्या बापूंशी बोलू का? माझ्याकडे आरक्षणाचे 4 तिकीट आहेत, माझे आणि मित्रांचे, पण ते आता येऊ शकले नाहीत. मीही जयपूरहून त्याच गाडीत जाणार आहे. उद्या रात्री 10 वाजता ती जयपूरला पोहोचेपर्यंत तुम्ही मला सामान्य भाडं द्या. अर्जुनला भीती होती की भाडं मागितल्यास काहीतरी गैरसमज होईल. बापू, इकडे या. किरणने जणू रागात आवाज दिला. अरे, मुश्किलीने दोन्ही पाय टेकवलेत. आता ही जागा खणू का? म्हातायाने डोकं बाहेर काढून म्हटलं. तिकडे स्नेहासोबत अर्जुनचा स्पर्श वारंवार होत होता. कसमसत स्नेहा शांत उभी राहिली. आता तिची अवस्था खराब होऊ लागली. अबेड्यांवर किती वेळ उभी राहणार बिचारी स्नेहा. अर्जुन मागून चुकीच्या हालचालींनी स्नेहाला त्रास देत होता. ती खाली वाकताच स्नेहाचा आवाज निघाला. काय झालं स्नेहा? किरणने पाहून विचारलं. काही नाही भाभी, तुम्ही बापूंना सांगा ना, आरक्षणाचं तिकीट घ्यायला भैयांकडून. अर्जुनला भैया ऐकून अजिबात आवडलं नाही. बापू, किरण ओरडली. बापूंनी डोकं बाहेर काढलं. अर्जुनकडे एकदा रागाने पाहिलं, पण गर्दी पाहून समजलं की अर्जुन तर त्यांना वाचवतोय. काय आहे बेटी? किरणने घुंगट काढलं. यांच्याकडे आरक्षणाचं तिकीट आहे, जयपूरपासून पुढचं. यांना कामाचं नाही, सामान्य भाड्याने देतील. बापूंनी अर्जुनला वरपासून खालपर्यंत पाहिलं. समाधानाने म्हणाले, अरे, हा तर मोठा उपकार होईल भैया. आम्हा गरीबांवर सामान्य भांडच घ्याल ना? अर्जुन खुश होऊन म्हणाला. ताऊजी, मला यांचा काय उपयोग, मला जे मिळेल तोच फायदा, असं म्हणत तो प्रार्थना करत होता की ताऊंना तिकीट परत होतं. हे कळू नये. ठीक आहे भैया, जयपूरला उतरू, असं म्हणत त्यांचं तोंड गर्दीत गायब झालं. अर्जुनचं लक्ष स्नेहाकडे गेलं. ती हळूहळू गर्दीत पुढेमागे होत होती. तिला बरं वाटत होतं. काही वेळ असंच चाललं. तिच्या डोळ्या बंद झाल्या आणि तिने किरणला जोरात पकडलं. काय झालं स्नेहा? ती सावरत म्हणाली. काही नाही भाभी, चक्कर आलं होतं. अर्जुनला आता कळलं की स्नेहाने मोफत मजा घेतली. एकदा त्याच्या मनात आलं की टॉयलेटला जाऊन शांत व्हावं, पण मग ही खास जागा गमावण्याची भीती होती. अचानक कोणीतरी लाईटसमोर काहीतरी टांगलं. याने आजूबाजूला अंधार झाला. यावेळी अर्जुनला राहवलं नाही. थोडी प्रकाश कमी झाल्याचा फायदा आणि स्नेहा मजा घेत असल्याचा विश्वास. अर्जुनला तिच्या डोळ्यात राग दिसला नाही, पण थोडी भीती होती. भाभी आणि इतर प्रवाशांची. कदाचित ते पाहतील. रात्र जशी गर्द होत गेली, प्रवासी उभ्या उभ्याच डुलू लागले. अर्जुनने पाहिलं, किरणही उभी उभी डुलत होती. अर्जुनने सज्जन माणसासारखं तिच्या मानेजवळ हात लावला. किरणने एकदा अर्जुनकडे पाहिलं आणि डोळे बंद केले.
आता अर्जुन अधिक धाडस करू शकत होता. स्नेहाला आता त्याची भीती वाटत नव्हती. असं करताना अर्जुन स्वतःच्या डोक्याचं कौतुक करत होता. स्नेहाने काही वेळ हा प्रकार समजला आणि पुढचं काम तिने स्वतः हातात घेतलं. अर्जुन निहाल झाला, पण प्रवास अजून बराच बाकी होता. तिने पहिल्यांदा अर्जुनकडे पाहिलं आणि हसली. अचानक अर्जुनला धक्काबुक्की झाली आणि तो घाईत मागे सरला. त्याने पाहिलं, त्याच्या जागी 45 ते 46 वर्षांचा काळाकभिन्न माणूस उभा होता. अर्जुन त्याला उचलून फेकणारच होता की त्या माणसाने स्नेहाच्या कानात हळूच म्हटलं, "शांत उभी राहा. मी तुला या लांबट्यासोबत खूप मजा करताना पाहिलं. जास्त हललीस तर सगळ्यांना सांगेन." स्नेहा घाबरली. तिने अर्जुनकडे पाहिलं. अर्जुनला वाद नको होता. तो बाजूला होऊन उभा राहिला. त्या माणसाचा जोर वेगळा होता. स्नेहा पूर्ण ताकद लावून मागे सरली. कुठे भाभी जागी होणार नाही. स्नेहाची अवस्था वाईट झाली. ती विरोध करू शकत नव्हती. तिने तोंड फिरवून अर्जुनकडे पाहिलं. स्नेहाला खूप बरं वाटत होतं, पण अर्जुनसारख्या देखण्या मुलाच्या हातानंतर त्या काळ्याच्या छेडछाडीला आता वाईट वाटत होतं. असं वाटत होतं की सगळे तिलाच पाहताहेत. स्नेहाच्या डोळ्यात लाजेने पाणी आलं, पण ती काही बोलू शकली नाही. म्हणतात ना, जबरदस्तीत जास्त मजा येते. याला स्नेहाचं नशीब म्हणावं की काळूचं दुर्दैव. गनिमत झाली की जयपूर स्टेशन आलं, नाहीतर आणखी किती भुंगे आपली वाट पाहत होते. जयपूर रेल्वे स्टेशनवर सगळे गाडीतून उतरले. स्नेहाची अवस्था आता बिकट होती. ती मुद्दाम मागे राहत होती, जेणेकरून कोणाला तिच्या कपड्यांवरचा डाग दिसणार नाही. अर्जुन म्हणाला, "ताऊजी, काहीतरी खाऊया, बाहेर जाऊन." ताऊ कसला माणूस होता कोण जाणे. तो म्हणाला, "भाऊ, तू जा आणि खा. आम्ही तर आमचं अन्न सोबत आणलं आहे." किरणने त्याला दटावलं. "तू ही ना बापू, आम्ही खातो तेव्हा हा आमच्या सोबत खाऊ शकत नाही का?" बापू म्हणाले, "बेटी, मी तर म्हणालो, कदाचित याला आमचं अन्न आवडणार नाही. शहरातला मुलगा आहे ना." "अरे राम, पाय दुखायला लागलेत." अर्जुन म्हणाला, "म्हणूनच तर म्हणतो, ताऊजी, एखाद्या हॉटेलात जाऊया, खाऊ आणि विश्रांतीही घेऊ." "ताऊ, बेटा, तू म्हणतोस ठीक आहे, पण त्यासाठी पैसे." "अर्जुन, पैशाची काळजी करू नका ताऊजी, माझ्याकडे आहेत." अर्जुनच्या ATM मध्ये लाखो रुपये होते. "ताऊ, मग चला बेटा, हॉटेलातच खाऊया." हॉटेलात बसताच तिघांचेही होश उडाले. पाहिलं तर स्नेहा सोबत नव्हती. ताऊ आणि किरणचा चेहरा पांढरा पडला. अर्जुनने त्यांना धीर देत म्हटलं, "ताऊजी, मी पाहून येतो. तुम्ही इथेच बसा आणि जेवा. तोपर्यंत किरण, मीही येते तुझ्यासोबत." "ताऊजी, नाही किरण, मी इथे एकटा काय करणार. तू इथेच बस. जा बेटा, लवकर जा आणि त्या मार्गाने पाहत जा जिथून आपण आलो. माझ्या पायात जाण नाही, नाहीतर मीही तुझ्यासोबत आलो असतो." अर्जुन तिला शोधायला निघाला. अर्जुनच्या मनात अनेक विचार येत होते. कुठे मागून कोणी तिला पळवली नसेल, कुठे तो काळा माणूस. तो स्टेशनात शिरताच मागून आवाज आला, "भैया." अर्जुनला आवाज ओळखीचा वाटला. तो मागे वळून पाहू लागला. स्नेहा स्टेशनच्या प्रवेशद्वारावर घाबरलेली उभी होती. अर्जुन धावत गेला, "वेडे आहेस का? इथे काय करतेस? चल लवकर." स्नेहा आता शांत होती. "मी काय करू भैया? तुम्हीच अचानक गायब झालात." "ऐक, मला भैया भैया म्हणू नकोस." "का?" "कारण ट्रेनमध्ये मी." आणि ट्रेनचा प्रसंग आठवताच अर्जुनच्या डोक्यात एक योजना तयार झाली. "माझं नाव अर्जुन आहे, समजलं? आणि तू मला नावानेच हाक मारशील. चल लवकर." अर्जुन असं म्हणत पुढे निघाला आणि स्नेहा त्याच्या मागे चालत राहिली. अर्जुन तिला शहराकडे नेता स्टेशनबाहेर रेल्वे रुळांबरोबरच्या रस्त्यावर चालू लागला. पुढे अंधार होता. तिथे काम होऊ शकत होतं. "कुठे नेताय अर्जुन?" स्नेहा अंधार पाहून काळजीत पडली. "तू शांतपणे माझ्या मागे ये, नाहीतर कोणी त्या काळ्यासारखा." "तुम्ही मला का वाचवलं नाही?" इतके तगडे असूनही घाबरलात. स्नेहाने तक्रारीच्या सुरात म्हटलं, "अगं,
तुला आठवत नाही तो काय म्हणाला होता? सगळ्यांना सांगेल. स्नेहा शांत झाली. अर्जुन म्हणाला, आणि तू कशी हरवलीस? सोबत चालू शकली नाहीस का? स्नेहाला तिची सलवार आठवली. मी असं म्हणत ती शांत झाली. काय? अर्जुनने बोलणं पूर्ण करायला सांगितलं. त्याने माझे कपडे घाण केले होते. मी खाली वाकून साफ करत होते. वर पाहिलं तर तुम्ही सगळे गायब. अर्जुनने तिच्या कपड्यांकडे पाहण्याचा प्रयत्न केला, पण अंधार इतका गडद होता की पांढरी सलवारही दिसत नव्हती. अर्जुनने पाहिलं, रुळांजवळ एक रिकामा डबा उभा होता. बाजूच्या अतिरिक्त रुळावर अर्जुन काट्यांमधून त्या डब्याकडे जाऊ लागला. कुठे जाता अर्जुन? यायचं असेल तर ये, नाहीतर भाड्यात जा. जास्त प्रश्न विचारू नकोस. ती शांतपणे चालत राहिली. तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. अर्जुन आजूबाजूला पाहून डब्यात शिरला. स्नेहा चढली नाही. तिला धोका जाणवला. प्लीज, मला माझ्या बापूकडे घेऊन चला. ती घाबरून रडू लागली. तिच्या हुंदक्या अंधारात स्पष्ट ऐकू येत होत्या, पहा स्नेहा, घाबरू नको. मी तेच करेन जे ट्रेनमध्ये केलं. मग तुला बापूकडे घेऊन जाईन. तू नाही केलंस तर मी इथून पळून जाईन. मग कोणी तुला उचलून नेईल आणि बाजारात विकेल. मग आयुष्यभर करत राहा. अर्जुनने तिला घाबरवण्याचा प्रयत्न केला आणि ही युक्ती कामी आली. स्नेहाला आयुष्यभराच्या मेहनतीपेक्षा एकदाच मेहनत करणं जास्त फायदेशीर वाटलं. ती डब्यात शिरली. डब्यात चढताच अर्जुनने तिला पकडलं. स्नेहाला बरं वाटत नव्हतं. तिला फक्त बापूकडे जायचं होतं. आता लवकर करा ना. हे काय करता? जास्त बोलू नको. आता तू काहीही नाकारलंस तर मी तुला इथेच सोडून पळून जाईन. समजलं? अर्जुनची धमकी कामी आली. ती पूर्ण शांत झाली. मित्रांनो, कथा पुढे चालू राहील. त्यामुळे याचा पुढचा भाग ऐकायला विसरू नका. दुसरा भाग उद्या येईल. आणि आतापर्यंत तुम्हाला कथा कशी वाटली? तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की सांगा.